नमस्कार मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपला प्रवास सुरू होतो आहे मुंबई ते पोलादपूर. सगळं बॅग वगैरे लोड केले, टॉप बॉक्स लोड केलेला आहे, सॅडल बॅग झाल्यात. मी आता आहे भांडुपला. तर सगळं आटपता 6:05 झालेली आहेत. पूर्ण गेअरअप झालं आहे, नी पॅड, शूज वगैरे, ग्लोव्स, रायडिंग जॅकेट ऑल सेट. तर चला आता फायनली निघूया. गाडीची टाकी कालच फुल केलेली मी. किलोमीटर आहेत आता 54278. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचू पोलादपूरला. चला येतो. तर मित्रांनो, आपण आता मुलुंड ऐरोली टोलला पोहोचलेलो आहोत. आणि जेव्हा पण मी राईडला जातो ना, तर आम्ही इकडे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. आमच्या ग्रुपचा रूल होता आणि आता पण आहे. ओम साईराम. बॅग वगैरे सेट करतो, थोडं वर खाली वाटतंय. तर बरोबर आहे. तर चला मित्रांनो, आज संडे आहे, तर आपल्याला रायडर पण भरपूर बघायला मिळतीलच. तर मित्रांनो, 7 वाजलेले आहेत. आपण पोहोचलेलो आहोत पळासच्या फाट्याला. इकडे थांबलो कारण ही पुढची नंबर प्लेट निघाली. स्क्रू लूज झाला आहे. ते एक होता, एक लूज झाला, तर ती काढून आता टॉप बॉक्समध्ये ठेवले. टेन्शन नाही, पुढे नंबर लावलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पोलादपूरपर्यंत आपला हा प्रवास आहे. राईडला निघालो की अशा सुंदर सुंदर बाईक्स बघायला मिळतात. आपली रायडर कम्युनिटी एक गाड्या घेऊन फिरत असते. तर माझ्या डावीकडून हायाबुसा जाईल. हायाबुसाच्या लुकला काही तोडच नाही आहे, नो डाऊट. आणि त्याच्या पुढे यामाची एक सुपर बाईक आहे, स्पोर्ट बाईक आहे. जुना मॉडेल आहे, जुना मॉडेल.
मित्रांनो आता आपण खोपोली पाली निजामपूर मार्गे जाणार आहोत, कारण हा रस्ता चांगला आहे। मी मुंबई गोवा हायवे स्किप केला कारण खूप डायव्हर्जन आहेत आणि धूळ माती एवढी उडेल ना की बाईकवर पूर्ण वाट लागून जाईल जॅकेटची लगेजची। त्याच्यामुळे आपण इथून जाऊ आणि हा निसर्ग एन्जॉय करू। आता तुम्ही राईड तर एन्जॉय केलीच असेल माझी आणि सुपर बाईक्स, तर आता मी तुम्हाला सुंदर सुंदर दृश्य दाखवणार आहे, सो स्टे ट्यून्ड। खड्डे आहेत बघा, टू व्हीलरवाल्यांची तर काठी पाहिजे इथे। आणि राईड करताना जे एन्जॉय करायला मिळतं ना तो आहे हा निसर्ग। बघा कसलं भारी झालंय ते, म्हणजे जवळपास 8 वाजून गेलेत तरी फुल धुकं आहे, फुल धुकं। आणि मी आता पोचत आहे पालीच्या जवळ आहे बघा। हा कसलं वाटतंय खतरनाक। आणि पाली निजामपूर रस्त्याला तर आपल्याला अजून धुकं मिळणार आहे, तर मजा येणार आहे। ही राईड फुल एन्जॉयबल असेल, तुम्ही पण एन्जॉय करा माझ्याबरोबर। बघा समोर पालीचा डोंगर दिसतोय आपल्याला। तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत पालीला आणि मी ह्या रस्त्याने निजामपूर मार्गे माणगावला निघणार आहे। थोडा डिस्टन्स वाढतो, किलोमीटर वाढतात, पण धूळ माती खड्डे हे नाही मिळणार। आता बघा 8:20 झालेत, तर आपण कदाचित 9 वाजेपर्यंत माणगावला पोहोचू आणि त्याच्या पुढे 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत पोहोचतो। तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत पाली गणपतीच्या इथे आणि अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणजेच पालीचा श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा मोरया। आणि आज रविवार आहे, तर आज इकडे गर्दी होईल हळूहळू। आता तर सकाळचा वेळ आहे, पण आज दिवसभर गर्दी असेल। आणि इथूनच तुम्हाला सुरू होतो पाली निजामपूर रोड, जो एकदम सुंदर आणि निसर्गरम्य आहे। तर आता एन्जॉय करा ही दृश्य। आणि हा जो मधला पट्टा आहे ना, हा एवढा सुंदर आहे, जबरदस्त।
तर मित्रांनो 9 वाजलेले आहेत. मी थांबलेलो एका जागी फोटोशूट करायला. मस्त असे फोटो काढलेले आहेत, ट्रायपॉड वगैरे यूज केला आहे आणि सोलो राईडच करतो आहे. तर फोटोज वगैरे चेक करायचे असतील, रील्स वगैरे बघायचे असतील ना, तर माझं इंस्टाग्राम चॅनल चेक करा. स्क्रीनवर दिलेलं आहे मी, सुवा ब्लॉग्स. त्याच्यावर तुम्हाला फोटो, स्टोरीज वगैरे सगळं बघता येईल. आणि एवढं शांत वाटतं आहे ना, निवांत एकदम मस्त. वातावरण पण थंड आहे, अजून काय गरमा चालू झालेला नाही आहे, गरमा वाटत नाही आहे. तर चला आता इथून कंटिन्यू ठेवूया आपली जर्नी आणि एन्जॉय करा माझा हा मोठा ब्लॉग. तर मित्रांनो, आपण माणगावच्या जवळ पोचलेलो आहोत आणि हा जो तुम्हाला फ्लायओव्हर दिसतोय, तर हा आहे नवीन मुंबई गोवा हायवेचा फ्लायओव्हर. याचं काम भरपूर वेळ झालं रखडलेलं, पण आता परत सुरू केलं आहे अशी न्यूज आलेली. काहीतरी 230 करोडचं टेंडर परत पास झालं आहे. तर मित्रांनो बघा, 9:40 झालेले आहेत आणि आपण माणगावला पोहोचलेलो आहोत. तर मुंबई गोवा हायवेने तुम्ही जर आले तर सरळ सरळ येता येईल तुम्हाला. पण जर तुम्ही राईड करत असाल ना, तर हा रस्ता बेटर आहे, कारण इकडे खड्डे नाही आहेत, पूर्ण डांबर रोड आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्हाला राईड करायला मजा येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे डायव्हर्जन्स नाहीत, धूळ माती नाही उडणार, कारण मुंबई गोवा हायवेला सगळ्या हेवी व्हेकल्स असतात. तर इकडे हेवी व्हेकल्स तुम्हाला मिळणार नाहीत, छोट्या छोट्या गाड्या किंवा टू व्हीलर्सच असतील. फक्त गाई गुरं सांभाळामधली, आणि तुमचे रायडिंग गिअर किंवा लगेज वगैरे हे सगळं खराब होणार. तर आता चला सुरुवात करूया आपला प्रवास मुंबई गोवा हायवेला. तर आपण माणगावला बाहेर पडलो ना की आपल्याला फक्त हे एकच डायव्हर्जन लागतं लोणेरेचं, नाहीतर रस्ता एकदम सुसाट आहे. आता ह्याच्या पुढे पण रस्ता सुसाट आहे. आणि मी का नाही घेतला मुंबई गोवा हायवे, त्याचं हे कारण आहे. बघा इथेच किती धूळ माती उडते ती. आता हे मला कंटिन्यू 8 ते 9 डायव्हर्जनला हे सगळं सहन करावं लागलं असतं आणि वाट लागली असती गाडीची, माझी, कपड्यांची, सगळ्यांची. त्यामुळे ही धूळ माती स्किप करण्यासाठी तुम्ही आतल्या रस्त्याने येऊ शकता. हे काम कधी पूर्ण होणार आहे काय माहिती. आणि एकदा तुम्ही लोणेरेचं डायव्हर्जन क्रॉस केलं ना की मग हा रस्ता तुम्हाला पेडपर्यंत, आणि याला बोलतात ब्रदरहूड. त्यानेच बघा रायडिंग करता करता हात दाखवून गेला तो. हा आहे आमचा रायडर्सचा ब्रदरहूड. पायी दिंडी आहे, कुठे चालले? अरे वा, झाडे लावू, पर्यावरण. कुठे चालले? हे कुठे चालले दिंडी? दिंडी कुठे चालले? नाणेज. अच्छा, वसई मठ ते नाणेज मठ. वसई पासून आले? अरे वा, किती दिवस झाले निघालेले? आज 4 तारखेला निघाली. 4 तारखेला. आणि तिकडे कधी पोहोचणार? 18 तारखेपर्यंत, 18-19 तारखेला पोहोचणार. अच्छा ठीक आहे, धन्यवाद. चला, ऑल द बेस्ट.
10:20 झालीत आणि मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. तर पोलादपूर हा रायगड जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे. ह्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि त्याच्या पुढे खेड चालू होतं. कशेडी घाटाच्या पहिलं पोलादपूर लागतं. तसेच पोलादपूरवरून तुम्ही महाबळेश्वरला पण जाऊ शकता वाया आंबेनळी घाट. तर आजची जर्नी आपली कंप्लीट झालेली आहे. मला इथपर्यंत यायचं होतं. जवळपास 4 तासामध्ये मी ही राईड कंप्लीट केले आणि फुल एन्जॉय केली राईड. खराब रस्ते नाही मिळाले, निसर्ग एन्जॉय करता आला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला आहे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.